सोलापुरातील सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सोलापूरला डाळिंबाची राजधानी, चादर, शेंगा चटणी आणि हुरडा यांची ओळख मिळाली असून आता आधुनिक शहराची ओळख मिळवून देण्याचा भाजपचा संकल्प आहे. सोलापूरचे विमानतळ आम्ही सुरू करून दाखवले. काही लोक म्हणत होते विमानसेवा कधीच सुरू होणार नाही, पण आम्ही ते प्रत्यक्षात आणले, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा शब्द त्यांनी दिला. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले, व्यक्ती न पाहता कमळाचे बटण दाबा. 15ला कमळाची काळजी घ्या आणि 16 तारखेपासून पुढील 5 वर्ष तुमची काळजी देवाभाऊ घेईल. सभेत व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, माजी खासदार जयसिद्धेश्वर महाराज, राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना रोज पाणी मिळेपर्यंत फेटा घालणार नाही अशी शपथ घेतली. तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरकरांनी जे मागितले ते मुख्यमंत्र्यांनी दिले असे सांगितले. आवश्यकता नाही, त्यामुळे पहिलं काम हे करतील, लाडकी बहीण योजना बंद करतील. लाडक्या बहिणींनो, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही. पण या ठिकाणी पालकमंत्री महोदय, देशमुख मालक, आमदार साहेब, सगळ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे, आता यापुढे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका. या लाडक्या बहिणीच्या भरोशावर पुन्हा एकदा तुम्हाला विजय मिळणार आहे. आणि विजय मिळाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी करा, लखपती दिदी. आपल्या मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दिदीचा कार्यक्रम दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना ऑलरेडी आम्ही लखपती दिदी केलाय. पुढच्या 4 महिन्यात हा आकडा 1 कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे यानंतर महानगरपालिकेत मेयर बसल्यानंतर जेव्हा सोलापूरला येईल, मी महापौरांना, नगरसेवकांना, आमदारांना, पालकमंत्र्यांना काय कामं झाली हे विचारेन. पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा विचारेन, माझ्या सोलापूरमधल्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा मला पहिल्यांदा हिशोब द्या. आणि मग तुम्ही काय मागायचं आहे ते मला मागा. कारण या माझ्या लाडक्या बहिणी पुढच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणार आहे. आणि म्हणून मी आज एवढं सांगण्याकरता आलोय, आपला आशीर्वाद हवाय. सोलापूरकरांचं भाजपवर प्रचंड प्रेम आहे. सोलापूरकर व्यक्ती पाहत नाही, सोलापूरकर कमळ पाहतात. कमळावर 6 ठिकाणी बटन दाबतात. कमळ हे लक्ष्मीचं वाहन आहे, कमळ हे समृद्धीचं निशाण आहे. कमळ चिखलामध्ये फुलतं पण त्याच्यावर कधीच डाग पडत नाही, असं आपलं कमळ आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला त्या ठिकाणी मतदानाच्या केंद्रावर जायचं, फार विचार करायचा नाही. प्रत्येकाला 4 मतं द्यायची आहेत, 4 वोट द्यायचे आहेत. ज्या 4 ठिकाणी कमळाचं बटन दिसेल तिथे बटन दाबायचं, बाहेर यायचं आणि 16 तारखेला आपला महापौर निवडून द्यायचा. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ दे, हा विश्वास आपल्याला कधी बोललो नाही, कधी कोणाला माहिती नाही. परंतु हा जो व्यासपीठ आहे, या व्यासपीठावर बोलावंसं वाटतं. मागच्या 3 महिन्यापासून मी माझ्या डोक्याला फेटा बांधून घेत नाही. मी संकल्प केलाय, जोपर्यंत आमच्या महिलांना रोज पाणी पुरवठा देणार नाही तोपर्यंत कुठल्याही फेट्याचा सत्कार मी स्वीकारणार नाही. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या कामासाठी, तुमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे काम करेल हा विश्वास देतो. मी मोठं बोलत नाहीये. माझ्या प्रवासाच्या जनतेला विचारा, मी 2012 साली ज्या भागातला नगरसेवक झालो तिथं खूप पाण्याची टंचाई होती. जवळपास 70% काम त्या ठिकाणी पाण्याचं केलं.
म्हणून मला शहरातलं पाणीदार नगरसेवक म्हणायचे आणि हे काम मी करू शकतो त्या कामाचा अनुभव माझ्याकडे आहे आणि मुख्यमंत्री महोदयांवरती माझा विश्वास आहे की ते जे बोलतात आणि ते करतात. एकीकडे मी भाजपचा आमदार म्हणून पाण्याची गॅरंटी देतोय आणि दुसरीकडे काँग्रेसचे खासदार विकास होणार नाही म्हणून गॅरंटी देतोय. तर मतदार बंधूंनो, तुम्हाला ठरवायचंय जे काम करताय त्या काम करणाऱ्याच्या पाठीशी राहायचंय की जे काम न करता 3 महिन्यातलं 6 महिन्यातलं एखाद्या दिवशी सोलापुरात यायचं, एखाद्या तालुक्यात यायचं, एखाद्या 10 लाख रुपयाचं सभागृहाचं उद्घाटन करायचं आणि बोलायचं कोणावरती तर मोदीजींच्यावरती बोलायचं. अशा फक्त गप्पा मारणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहायचं का जो प्रत्यक्ष विकास करतोय. एवढा सगळा विकास मी माझ्या भाषणामध्ये सांगितलाय. हे केवळ भारतीय जनता पार्टीने केलंय. आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा. तुमचा भाऊ म्हणून प्रत्येक प्रभागातलं काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझा असेल. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून हे कामं करून देण्याची जबाबदारी माझी असेल. हा विश्वास मला देतोय. आज लाडकी बहीण योजना अनेक महिलांना अपेक्षित असलेली जिव्हाळ्याची ही लाडकी बहीण योजना आहे. ज्यावेळेस मला आठवतंय आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक, हेच महाविकास आघाडीचे लोक सांगायचे की 20वी योजना आहे, ही योजना सुरू होणार नाही, या योजनेचे पैसे भरणार नाही. ज्यावेळेस पैसे जमा झाले त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक सांगायला लागले की विधानसभेच्या नंतर ही योजना बंद होणार आहे. आज जवळपास वर्षापेक्षा जास्त कालावधी या योजनेला झाला. योजना चालू होऊन 1.5 वर्ष झाली पण ही योजना आजही सुरू आहे. मी जबाबदारीने सांगेन, तुमचा भाऊ म्हणून सांगेन, ही योजना जोपर्यंत मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही. ही योजना चालूच राहणार. मी या सभेच्या माध्यमातून सगळ्या बहिणींना विनंती करतो की आपण ज्याप्रमाणे भाजपाचे आमदार निवडले त्याचप्रमाणे आपण उद्याच्या महापालिकेमध्ये आपल्या प्रभागातील 4 उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आपल्या भाजपच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवा. मिशन 75+ ही भाजपाची जी संकल्पना आहे ती पूर्ण करताना 100% भाजपा या दिशेने आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा. आम्ही सगळे आमदार पालकमंत्री महोदयांसमवेत मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करू की या लाडक्या बहिणींना 1500 नाही 2100 रुपये यांच्या खात्यात जमा झाले पाहिजे याच्यासाठीचा आग्रह सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात धरू आणि तोही विश्वास तुम्हाला या माध्यमातून आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर शहरात येणाऱ्या 5 वर्षामध्ये 5 वर्षाचं एक विजन आपल्या सगळ्यांसमोर घेऊन आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, ज्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहरानं जे जे मागितलं ते सगळं देण्याचं काम ज्या मुख्यमंत्री महोदयांनी केलं ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सुभाषरावजी देशमुख साहेब, विजयरावजी देशमुख साहेब, आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, आमदार समाधान अवतारे साहेब, जय सिद्धेश्वर स्वामी महाराज, अध्यक्ष आपल्या शहराच्या सन्माननीय रोहित केवळकर, सन्माननीय माजी आमदार दिलीपरावजी माने, माजी आमदार रामजी सातपुते, माजी आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार नसाजी परिचारक, सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, केदारशिव चेतनशिव केदार, माजी आमदार मेरसिंगजी मेघाल, अनेक सन्माननीय सगळ्यांचे सभापती वास्तविक साहेबांना जायचे उपस्थित आहोत. आपल्या सगळ्या सन्माननीयांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना मी मनापासून स्वागत करतो. सोलापूर शहरातल्या आमच्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, आमचे पत्रकार बंधू सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो.